हरेश वारगडे चांगली गोलंदाजी आणि सुंदर झेल पकडला तो हरेश वारगडे. एका बाजूला क्षेत्ररक्षण करताना हरेश वारगडे पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूने फलंदाजी करताना हरेश वारगडे. या दरम्यान मात्र हरेश वारगडे ऑन फायर, बिग षटकार. पष्टेपडा जो चषक झाला त्यामध्ये एक चेंडूवर 4 धाव्यांची गरज असताना बेडीसगाव विरुद्ध ह्याच हरेश वारगडेने षटकार खेचून सामना फिनिश केला होता. तोच हरेश वारगडेने मात्र आपले इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधनं स्लिपला झेल घेण्याची संधी होती, परंतु झेल मात्र पुढ्यात पडलं. ते क्षेत्ररक्षकाच्या आणि जीवदान मिळतंय ते हरेश वारगडेला. एका धावेने धावफलक पोहोचेल ते 15च्या घरामध्ये. आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू 19 धावेंची गरज. बगाड मेजर पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. या दरम्यान मात्र रिव्हर्सचा अटेंड मात्र सक्सेस होताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू फरार, खासदार चषक चौकार. सन्माननीय हमीद शेख इथे उपस्थित झालेले आहेत. पोलीस मित्र त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल. या दरम्यान मात्र चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल हरेश वारगडे. आता मात्र चुकी करताना पाहायला मिळाला. झेलला काही कॅरी करू शकला नाहीये. झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळत आहे. सन्माननीय हमीद शेख यांचं नुकताच मंचावर आगमन झाले. खासदार चषकामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल. या दरम्यान मात्र लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. उत्तुंग षटकार. धावसंख्या पोहोचली ती 29च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29, एक गडी बाद 29. चकोर साहेब आपण गोलंदाजी मार्कवर पाहू शकाल. या दरम्यान मात्र चेंडूला उडवलाय. आता मात्र सामना फिनिश होतो की काय, परंतु एका धावेची हंपर डिसिजन. षटकार आणि षटकाराने सामना फिनिश. विजय संपादन केलंय ते सोनारपाडा संघानं. हार्डलक टीम पोलीस 11 आपण सुद्धा चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं सुद्धा गोड गोड कौतुक असेल.